दंडवतः। पाचवे अवतारा दंडवत है की नाही. घटवासापासून आजपर्यंतचे सर्व आचार्य मंडळी निमित्त दंडवत. समग्र गुरुकुळाशी दंडवत है की नाही. जे तुके निमित्त ते तुके अशी दंडवत. आणि शास्त्राचा संप्रदार करावा यासाठी अदृष्टाला प्रसन्न रूप मनोधर्म धारण करून हे चक्रधरा राया जीवोद्धरण व्यसनी परमेश्वरा आपण आज आत्ता आमच्यासाठी अक्षरे सबीज व्हावेत या उद्देशाने आपण बोधशक्तीचे दातृत्व करावे जी असं म्हणून दंडवत करतात. काल आपण रूपनायकांनी स्वामींना घोडा ओळगावरून आनंदाने प्रेमाने आपल्या घरी नेलेला आहे काटसूरला. तेथे पूजा अर्वना केलेली आहे. तर त्यांना काय होईल. त्यांना दर्शन झालं, दर्शनाचं फळ. संबंध झाला तर भोगभूमी जन्म. दुसरे अवताराचे पूजा भजनाचे मुख्य फळ दोन्ही होते. मग रूपनायकालाच होईल का ना तथा स्त्रिये त्या स्त्रीला पण होईल. म्हणाले मग बायांना का होणार ना म्हणाले पदार्थी सत्ता असे. हा विषय ते प्रामुख्याने सांगितलाय. पदार्थी सत्ता अशी पदार्थ कोणी आणला बाजारातून रूपनायकाने आणला. पण त्या पदार्थावर सत्ता स्वयंपाकघरात गेला तो पदार्थ की त्याच्यावर बायांची सत्ता असते. त्यामुळे बायांना पण तेवढंच पुण्य लागतं. पदार्थ कोणाचा का असा. ते सांगतात तथा स्त्री भजनाचे मुख्य फळ होईल. स्त्रीला संबंध झाला तर तिला पण संबंधाचं फळ. संबंधाचं फळ काय असतं. एक वेळेला संबंध झाला तर भोगभूमी मनुष्य असतं. मग स्वामी वस्तीला राहिले त्यांच्या घरी तर तो सामान्य संबंध. घोडा ओळगावला घोड्याला संबंध. आणि एकदा संबंध झाला तर पुन्हा संबंध झाला तर ते म्हणतात पुन्हा संबंध तर निक्षेप नाही. घोड्याला नाही करणार डबल. म्हणून हे जी लीळा आहे ती केवळाची क्रीडा. केवळ परमेश्वराच्या स्वरूपाची क्रीडा आहे. या हेतूने ही लीळा आठवावी. आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सालवर्डीच्या सशाला भेटायला निघालेला आहे. सकाळच्या प्रहरी विहरण करून स्वामी एका वृक्षाखाली आसनस्थ आहेत. गावीचा राव सस्याची पारधी निघाला. एका गावचा राजा. आणि मग रस्त्यामध्ये दोघा पारधी अशी होड पडली. दोन जातीचे दोन ठिकाणचे पारधे. एक ससा दोघी पारधी होडेचा निवडीला. तो बिचारा ससा दोन पारध्याने त्याची निवड केली. निवड कशी केली की त्याला आपण मारू. कसं मारायचं तर म्हणाले जयाचे सुने ससा टाकी तो होड जिंकली. पारध्याजवळ कुत्रे असतात. ज्याचं कुत्र पहिले पकडेल तो ससा त्याचा. राणी दरकुटा नाही ओहळखोळ नाही ऐसे समस्थळ भूमिका चापडी. ते दोही पारधी वाटे ससा सोडला. मग त्यांनी तो ससा धरला. पारध्यांनी समस्थळ जागा पाहिली तर
दरिद्र कुठे नाही, ओहळ नाही, खोळ नाही. पाहिला सशाला असा प्लेन जागा आहे थोडक्यात, आणि त्या जागेवरती त्या पारध्यांनी ससा सोडला आणि त्याच्या पाठीमागं त्याचं एक कुत्र, ह्याचं एक कुत्र, दोन कुत्रे सोडले. ससा भयभीत होऊन पळत जात होता. पळू लागला तो आणि समोर समस्थळ जागेवर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले आहे. ते सस्यानं पाहिलं आणि गोसाव्याते टाकून आला. तो काकुलती येऊन श्रीमुखावलोकित बैसला. ससा आधीच अतिशय, तिला पाहिलं की माणसाला दया उत्पन्न होते ना, काकुलती वाटतो तुझा चेहरा. सदा कोणी पाहिलाय, त्याचे हाव भाव खूप सात्विक असतात आणि तो केविलवाने ससा स्वामींच्या श्रीमुख अवलोकित बसलेला आहे. सर्वज्ञ आणि त्याला पाहिल्याबरोबर सर्वज्ञ म्हणतात, महात्मे होया. जसं काही सर्वज्ञ त्या झाडाखाली त्याची वाट पाहत बसलेले आहे. काहीतरी नातं आहे म्हणून सर्वज्ञ म्हणतात, महात्मे होया. आणि मग जाणून वरती गेले. स्वामींची भाषा कशी सुंदर आहे, म्हणजे बोलावं कसं. प्राण्यांशी जर असं बोलायचंय तर महात्मे होया. स्वामीच्या पंचगंगा या सुखिया जाग जोगनायकाला स्वामी काय म्हणाले, या सुखी जोगणाय. तो म्हणतो निवाला जी निवाला. म्हणून काही नाही आलं आपणाला परमार्गात तर एवढं तरी यावं. या गोड शब्दाने तरी बोला, शब्दाने तर देव तोषवा. देव त्याच्या रूपानेच येत असतो. जिथे आपली नफरत असते, ज्या व्यक्तीबद्दल आपली द्वेष असतो, नेमकं त्या रूपात त्यावेळेला तो येतो आणि तिथे आपला शब्दांचा संयोग चुकतो, शब्दांचा वियोगच होतो त्यावेळेला आणि नको ते शब्द बाहेर पडतात, नाही तर नको ते हावभाव चेहऱ्यावरचे, डोळे, तोंड लय बेकार असतं बरं. हे अनुभवावं लागतं, वाईट आहे ते. जोपर्यंत आपल्या जीवनात अदृष्ट परनजर, अदृष्ट परविचार भावना सतत हृदयात राहत नाही, तोपर्यंत आपण हे कार्य करू शकत नाही. ज्याची पोटी त्याची तोंडी, स्वामींचं वचन. स्वामींच्या पोटात प्रेम आहे तर ते प्रेमच बाहेर आलं. मला या महात्म्य या जाणू वरती केली, ससा जाणवतही रिका. तेवढ्या ते दोन कुत्रे येऊन स्वामींजवळ उभा राहिले. कुत्र्यांना काय विचारायला, हे कुत्रे बी भाग्यवान आहे, स्वामींच्या समोरच उभा राहिले. स्वामींनी कुत्र्याकडेही पाहिलं असेल, कुत्रे शांत उभा राहिले. कुत्र्याने चावा घेतला असता ना मांडीचा स्वामींच्या, म्हणून मी श्वान आहे म्हणतात. परमार्गी प्रसव मोडताना श्वान म्हणजे काय, भुकणारा. भुकणारा म्हणजे असा भुकणारा, पण हे भुकले नाहीत बिचारे, हे की नाही. हे चांगल्या संस्काराचे श्वान आहेत. आपल्या जवळ काय काय भरले बघा, श्वान है ना, बेडूक आणि काय काय म्हणतात प्रायचित घेताना, मरकट आणि मांजर है ना, आणि अशा बऱ्याचशा उपमा स्वतःला देऊन त्याला आत्मश्लाघ असं म्हणतात साहित्यात. आत्मक्लेश सतत असला तरच माणूस विधीवर सावध राहतो, आणि ते जर नसेल, माणूस निर्लज्ज आणि निर्घट्ट झाला
की त्याला काय नसतं. ते विधी या विधी पाप पुण्य काय नसतं बाळा. तो नित्याकडे प्रसव येऊन जातो तो विषय. आणि नित्य का असं एकाकी थोडी जोडल्या जातं, ते असं थेंबे थेंबे आणि तळस असतं नित्याचं. इथे तो प्रकारच नाही. आता आता इथे प्रकार कसा आहे, ते कुत्रे चांगल्या संस्काराचे आहेत, स्वामींकडे पाहून चुप्प उभा राहिले, भुकले नाही, स्वामींना चावले नाही, ते सशाला घ्यायला गेले नाही. आणि मग मागून ते 2 पारधी आले स्वामींजवळ. पुढा ते पण पुढा उभा राहिले. मग त्या पारध्याने पाहिल्याबरोबर सर्वज्ञांना दंडवते घातली, श्री चरणा लागले विनविले. म्हणाले, जीजी ससा सोडी जोजी. सोडा म्हणतात ससा. सर्वज्ञ म्हणतात हा येत शरणाला असे. ते म्हणतात जीजी हा होळीचा ससा सोडावाजी. सर्वज्ञ म्हणतात हा नदीची. हा येत शरणाला. जीजी म्हणाले हा होड्याचा ससा, या कारणे काळ लागेल, सूर्या काढण्या होती, हा सोडावा. यासाठी आमची भांडणं होती. भांडणांचं रूपांतर हाणामारीत होईल, देऊन द्या म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात येत शरणालिया काही मरणाची. शरण शब्दाचा अर्थ काय असतो? फार मोठा अर्थ आहे साहित्यामध्ये. आपण नामात पण म्हणतो बघा, चरण शरण. शरण जाणं खूप आवड असतं. चरणी शरण का चरण शरण नावामध्ये गोसाव्यांचे चरणी शरण असं म्हणल्याने काय फरक पडेल? आणि चरण शरण, चरण हेच शरण आहे. चरणी त्यांच्या आम्ही अंतर्बाह्य शरण जातो, म्हणून चरणी शरण. असं काहीतरी आहे. तर हे शरणांगत सूत्रपाठात कुठं आले बरं? शरणांगत विचार मालिकेत काय वाटतं की कसं आहे ते? स्वामी म्हणतात बाई आम्ही देमती वज्रपंजरो असे परजीवे शरणांगत व्हावी. आपण शरणांगत आहोत का? आणि कोण्या अर्थाने शरणांगत? पोट भरण्यासाठी आश्रय दिला स्वामींनी म्हणून? कोण्या अर्थाने शरणागती आहे? सर्व भावे शरणागती. शरणागती होती रुक्मिणीची, राधेची वगैरे वगैरे काय असेल ते. उद्धवाची शरणागती कधी झाली? प्रेमिकांना गोपिकांचे रज बंदिले म्हणजे तेव्हा शरण झाला. आणि ज्ञानाने शरणागती होत नसते. म्हणजे ज्ञानाने भाव आला, शरणागतीचे काही कंडिशन्स आहेत, तेव्हा हे वचन लागू होईल. उगाच म्हणायचं नाही हेच शरण आल्या काही मरणाचे. हे पहिलं सूत्र आहे स्वामींचं, ब्रह्मवाक्य आहे. येत शरण आल्या काही.
ब्रह्मवाक्य असल्यामुळे चर्चा करायची असते त्याच्यामध्ये की शरणांगत कसा असावा. तिथे कुठलाच अस्तित्वाचा विशेष नसतो. सर्व भावे समर्पण केलेलं आहे. काही नाही शिल्लक. जे आहे ते सगळं ही देवाच. इथेचे ते असे शरणागतीच्या कंडिशन सूत्रपाठात वेगळ्या आहेत. गीतेमध्ये कसं आहे शरणागताची मामेकम शरणम मामेकम शरणम. कसा आहे श्लोक कुठला आहे तो? म्हणा आपण दररोज म्हणतो. कशी शरणागती सगळीकडेच असते. शरण येणं रामाला भेटायला विभीषण आला, शरण आला. सगळ्यांनी विरोध केला, म्हणाले ह्याला घरात घेऊ नका, हा घरभेदी आहे. आताही म्हणतात ना विभीषणासारखा घरभेदी आहे. घरभेदी माणसं त्या आश्रमाचा, त्या कुटुंबाचा, त्या गुरुचा, त्या नवऱ्याचा. तिकडं असलं तर तिकडं नाश करतात, इकडं आलं तर इकडं नाश करतात. नाश कशा स्वरूपाचा असतो? निंदा, चुगली, काय दोष लावत राहायचे परिवाराला, गुरुला. हसला तर ह्याच्या नादी लागला, इकडं जातो, तिकडं करतो, जा सुरू. आणि ओठांतरा निघाले ते कुठे जात? देशांतरा. आणि ते शब्द गुरुला येतात बरोबर, स्वामींकडून गुरुला येतात. मग ते प्रायचित्त सुरू होतं. त्यावेळेला शोभाचे कार्य सुरू झाले. ही शरणागती आहे का? नाही. म्हणून साहेब म्हणतात असं शरण या विषयावरती एक महावाक्य लावलं पाहिजे. शरणागती कशी असतात. स्वामींना काय अभिप्रेत आहे ते म्हणतात. अरे वज्रपंजुरो असे जीवे शरणागत व्हावे की देमती. मी आतापर्यंत शरणागत झालंच नाही कोणी. जे झाले ते मोजके झाले का नाही. ते म्हणतात जे जिथं गोसावी राखीला श्रीमुखाची वास पाहून निघते झाले. एवढंच बोलले ना स्वामी भाऊन. मग ते निघाले. सर्वजण म्हणतात थांबा बसा. म्हणतात सांगा हे तर राणी वणी असती, तण खाती नदी वहाळाचे पाणी पिती, याते तुम्ही का मारा, हे तुमचे काही. असं बहुत निरूपण केलं. आता निरूपण काय केलं असेल त्या संदर्भामध्ये सर्वज्ञानी हा मुखा प्राणी आहे. हा कोणाला मारलं यांनी, कोणाला त्रास दिला, चोरी केली नाही. तुमचं खाल्लं, तुमच्या घरात येऊन बसला जेवायला. हा तुम्ही काय केलं ह्याच्यासाठी? पाणी दिले ह्याला प्यायला. गवत खातो, भेटेल तेव्हा पाणी पितो. काय करता तुम्ही? काय ह्याच्यासाठी? भेटेल तिथे झोपतो. नाही तुम्ही असं कराल तर एक प्रकारचा अन्याय होईल. असं बहुत निरूपण केलं सर्वज्ञानी. अशी हिंसा कराल तर तुम्हाला काय होईल वगैरे वगैरे बरंच निरूपण सर्वज्ञानी इथं केलं. म्हणून बहुत निरूपण केले.
लीळाचरित्रामध्ये हा विषय नेहमी येतो. गोसावी बहुत निरूपण केले. बस एक प्रहर निरूपण केले, अष्टप्रहर निरूपण केले. काय केले हे पाठ्यस्थळामध्ये आलेले आहे. हा विषय भट्टोबासांनी आणि माहीम भट्टांनी चिंतन करून एकाच वेळेला आयती भाकर दिली नाही तुम्हाला, टप्प्याटप्प्यानं दिली. ती तिकडं तिकडं विखुरलेली आहे. कुठे भजे, कुठे पुरी, कुठे गुलाबजामुन ठेवलेले आहे. आणि हा विचारांचा संग्रह करायला वेळ लागेल. पण एवढंच वचन ऐकून पळू नये माणूस. त्या निरूपणाचा प्रभाव झाला आणि मग ते म्हणतात, आज लागोनी न मारोजी. त्यांनी शपथ घेतली. ही शरणांगती आहे. ते पण शरण आले, शपथच घेतली. साधी गोष्ट नाही ती, एकदम परिवर्तन. म्हणून साधनेनी तपाने तुमच्या परिवर्तन होतच. आणि ते निष्काम भाव असावा त्याच्या. तुमच्या निरूपणाचा, प्रवचनाचा, तुमचा जो काही जीवनाचा उद्देश आहे, तुमचा तप असावा आहे ना. त्या शब्दांमध्ये सामर्थ्य असावं. म्हणून आधी आचरले मग सांगितले सर्वज्ञानी. 12 वर्षे तप केलेले. म्हणजे तपाने वाचा सिद्धी येत असते. लगेच त्याच्यावर प्रभाव पडला आणि मग आपल्या पूर्वजांनी आपला धर्म प्रचार स्वतःच्या स्वबळावर केला आहे का नाही. अनेक आक्रमण या हिंदू देशात धर्मावरती आले. अनेक धर्म उदयाला पावले, संपुष्टातही गेले. पण आपल्या सर्व साधकांनी, संत महात्म्यांनी जो धर्म प्रचार केला त्यावरती आपण आता फक्त फळं खायचे, झाडं लावून दिले त्यांनी आहे की नाही. नवीन निर्मिती काय. तुम्हाला अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणं म्हणजे घरात उपदेशी आहेत त्यांना उपदेश देणं म्हणजे ते आहे का अपर धर्मापासून काढून परधर्मी नाही आहे. तुमच्या पुरुषार्थाच्या बळावरती तुम्ही नवीन सृष्टी निर्माण करावी लागेल. उपदेशाची केली. तुम्ही कुणीतरी उपदेशी बनवलेले आहेत, त्यांच्या आश्रयाने तुम्ही ते दान घेता, आता काय विशेष नाही त्याच्यात. ते चांगलंच आहे. पण तुमचा अपर धर्मापासून काढून कुठं परधर्मी लावले. हा प्रेमाचा विधी आहे. मग प्रेमाचा विधी आचरायला स्वतःच तप लागतं, अधिष्ठान लागतं, शब्दांना वाचा सिद्धी लागते. आणि मग ते शब्द परिणाम करतात आणि तो उपदेशी होतो. आणि साधं नाही उपदेश होणं म्हणजे, ते सगळे देव आपल्या ताब्यात देतो आहे का नाही. देव नेऊन पाण्यात टाकावे लागतात. आपण मी तर लय देव पाण्यात टाकले, उचलले की टाकले, पोत भरलं की टाकले, गवाळ उचललं की चालले. त्याला तुला तर पोतभर होते देव त्यांच्या घरात. असे सगळे देवच. टाकले पोत्यात की नेऊन टाकले आटोप. तर हे सर्वज्ञांच्या निरूपणाने त्यांच्यात बदल झाला आणि शपथ घेतली. ही शरणांगती आहे बरं का. भीष्मांची शरणांगती फार मला आवडते. कशी. काहीच नाही, घेणं नाही देणं नाही. प्रतिज्ञा. कोणता होता तो. सत्यवतीचा वडील आहे का नाही. ते म्हणाले हा असं नाही म्हणाले, तू लग्न करची म्हणाले. मग तुझ्या पोराला द्यायची. वडिलांवरची शरणांगती मोठी आहे ती. भीष्म प्रतिज्ञा.
तेव्हापासून त्यांना भीष्म म्हणतात. भीष्मांचं नाव काय अगोदरच कोण सांगेल? तुम्ही किती वेळेला महाभारत पाहिले सांगा बरं पाहू. देवदत्त नाही देवव्रत. शपथ आहे, संकल्प आहे. आणि तुमच्या दीक्षेचा संकल्प असा आहे की नाही. सगळं ब्रह्मांड उभं राहिलं तिथे, सगळ्या देवी देवता आहे की नाही. आणि मग प्रतिज्ञा केली त्यांनी. प्रतिज्ञा कशी आहे त्यांची? पंचमहाभूतांना 33 कोटी देवतेंना साक्षी ठेवून देवव्रत प्रतिज्ञा. आणि स्वामींसाठी केलेली प्रतिज्ञा आहे की नाही. कशी असेल ती? द्या भाकेच पोपट आहे की नाही. प्रतिज्ञा आहे. आणि तो संकल्प दुसऱ्या क्षणाला बनतो, बंगला नाही कधीच नाही. आणि मग सुते काळी जे स्वावे ते प्रतिपाळावं लागेल तरच तुम्ही द्या. संकल्पच देऊ नका. तसं जे आचरायचं ते सांगा देवाला की मी अस्थीपरीतल्या एवढ्याच वचनाचा अधिकारी आहे. तो अधिकार शोधा आणि तेवढंच द्या. पण तुम्हाला अखोरी अबोटीचा जन्म द्यावाच लागेल आहे की नाही. जेव्हा तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रतिज्ञा घ्यावीच लागेल. अखोरी आणि अबोटी काय सुंदर शब्द आहे स्वामी. आता ही प्रतिज्ञा केली. हे जी मला नाही, आतापासून आम्ही हिंसा करणार नाही. आणि मग श्रीचरणात लागले गेले. तद्मध्य म्हणतात मग महात्मे हो या म्हणाले. मग तो मांडीखाली लपलेला ससा सर्वज्ञाने जाणून उचलली, मांडीवर घेतला. करुणारूप दृष्टीने त्याच्याकडे स्वामींनी पाहिलं. स्वामी मौन पुन्हा झाले. दृष्टीने त्या सशाशी खूप बोलले. स्वामींच्या नजरेमध्ये आता वेगवेगळे भाव आहेत. ते भाव तुम्हाला आठवायला पाहिजे, स्मरण करता. ससा तुम्हाला होता आलं पाहिजे. स्वामींच्या श्रीकरावर बसून ससा होणं म्हणजे किती मोठं भाग्याच आहे ना. स्वामींच्या श्रीकरावरती तुम्ही आहात सशाच्या रूपाने. आणि स्वामींचे करुणा कृपा कटाक्ष तुमच्याशी बोलतात. स्वामींच्या श्रीनेत्रामध्ये अश्रू आहे, सशाच्याही डोळ्यात. काय भाव असेल बरं तो. अशी कल्पना, भावस्मरण आहे आपलं. कल्पना करायला इथून मोकळी काय तुम्हाला कशीही करू शकता. फक्त त्या कल्पनेत उचित भाव असावा. ज्ञानयुक्त कल्पना असावी सुंदर. आणि मग तुम्ही पण रडावं. स्वामी काय म्हणत असतील त्याच्याकडून जाऊन. कसे आठवू शकता तुम्ही? कोण होता असो तू, काय झाला असो आहे की नाही. अरे वेड्या वाया गेला असो. काय महात्म्य कस काय. आता हे तुम्हाला जोपर्यंत एकांतात बसून तुम्ही सर्वस्वाने शरण जात नाही त्या वेळेला, तोपर्यंत ते वेगवेगळे भाव तुमच्या अंतरंगातून अंतःकरणातून प्रगट होणार नाही. आणि आपोआप तुम्ही रडा. त्या भावनेत जावं लागेल तुम्हाला. भावविश्वास प्रवेश केला की डोळ्यातून अश्रू येतात. मग तुमचा निर्वेदानुताप अनुसोच आरती सुरू झाली. आरती करून येते जशी धरली पुरेसू झाला. तळमळी जन्माचे झाली. लगेच वचन तुम्ही वचनात प्रवेश करता. हे तुम्हाला कसा देव करायचा आहे प्राप्त, हे तुमच्या ज्ञानयुक्त भावनेतून
तुम्ही कसं आयोजन केलं त्या वेळेचं. तुम्हाला आयोजन करायलासाठी ज्ञान दिले देवाने. तुम्ही आयोजन करा शब्दांचं. आणि तुम्ही शब्द ज्ञानात आहात असल्यामुळे तुम्हाला शब्दांनी साधनेचं आयोजन करावं लागतं. हे बोललेलं कळतंय का नाही माहित नाही. विधीचं आयोजन कशाने कराल तुम्ही? शब्दांनी कराल. शब्द तुमच्याजवळ असतात. त्या शब्दांनी शब्दाला जोडून शब्दात भावना ओतून मग तो अर्थपूर्वक तो विधी हाताशी घ्यायचा असतो. हाताला घेतलेला विधी कितीपर्यंत आचरायचा, सोडून द्यायचा असतो. मग दुसऱ्या विधीला हातात घ्यायचं असतं. ते ज्ञानपूर्वक अगदी घेतला हातात तर तो व्यवस्थित विधी हातात घ्यायचा. नाहीतर असं गोंधळात विधी हातात नाही घ्यायचा. गोंधळ होतो विधीचा. हातात विधी घेतला काहीच माहित नाही करत राहिला तो विधी तर काय होतो विधी अविधी होऊन जातो. असं होतं बरं. म्हणून ते सांगतात की वटवासाच्या उड्या. कुठल्या उड्या आहेत त्या? किती हाणल्या लेखीच लागल्या नाही. विधी सांगितला आता खाली उडी टाकल्यावर हात टेकवायचा नाही. ह्याला म्हणायचा विधी अहंत सांगोपांग विधीचा सखोल अभ्यास. थोडाच विधी आहे. किती विधी आहेत आपल्या? 11. त्या सांगोपांग काय करायला साधे आहे ना, मराठी भाषा आहे. करावं. सर्वज्ञानी बघितलं तो बिचारा पाहू लागला दृष्टी. तोही पाहतोय स्वामी पाहतात आणि देहविद्येची रश्मी संचरली. देहविद्येची स्थिती दिली आणि तो अद्यापी पर्वती अजरामर होऊन असे. अजरामर होऊन आहे. मग त्याला अश्वत्थामा भेटला असेल. म्हणजे काय भाऊ कस काय किती आहेत चिरंजीवी स्वतः आहेत ना काहीतरी वगैरे. आता तुम्हाला हे सगळं शब्दांनीच शोधावं लागेल ना. आणि शब्दांनी कल्पना निर्माण होतात आणि भाव निर्माण मग शोधायचे. स्वामींनी असे अजरामर केलेले तुम्हाला ते नाही आठवायचं तर हे आठवा. स्वामींनी किती अजरामर केले सांगा. तो कोळीच्या देवाचा भेटला सशाला काय सशू दादा म्हणे मला ही विद्या दिली तुला कोणची दिली रे वगैरे. तुमच्या कल्पनेने शोधा तुम्ही. झाडी गोंडेवाड्यातला आहे तो तैलेका युग मध्ये आजही ते नित्य आहे वगैरे वगैरे. आणि थोडा बहुत जर दोष लागला तुम्हाला समजा आठवताना इकडलं तिकडलं गेलं तसं काही जास्त पाविधी लागणार नाही तुम्हाला. मी काय फार मोठं पाप केलंय असं काही नाही आहे की नाही. म्हणून भलतेच भलतेचा भलत्या परी परमेश्वर आठवायला सांगितले देवा. आठवू शकतो. तर तुमच्यामध्ये उजळता किती आणि तुम्हाला खरंच आठवायचंय का? का तुम्हाला मिरवायचंय ज्ञान? मिरवायचंय का? मग मिरवण्यात आठवणं होत नसतं. मिरवत बसा. तुम्हाला प्रतिभेचं प्रदर्शन करायचंय का? करत बसा. पण हे आठवायला तुम्हाला मौन राहावं लागतं. प्रसन्न चित्त राहावं लागतं. क्रियाचरित्र संपूर्ण डोक्यात ठेवावं लागतं. मग असं कुठून बी कुठं जाता येत असं आठवत नाही. दत्तात्रय प्रभूंनी असे काय केलेले आहे घटना. आता जे स्थूळ विद्यावंत आहे चक्रपाणी प्रभूंचे ते कसे आहेत? शिल्पेचं जाऊन स्थूळ त्यांचा आयुष्य आहे ना स्थूळ विद्यावंत ते असतीलच ना. मग असे हे सगळे अप्रोक्ष वरविद इकडले नाही तिकडले अवर साधनातले
देवविद्या झाल्यावर काय होतं हा विषय महत्वाचा आहे. मग तुम्हाला ते दिसेल सगळं विश्वपर्यंत तो पाहतो ना वगैरे. हेम काया होय वज्र काया आहे की नाही देवविद्येचा सरळा तो तुम्हाला पाठ पाहिजे. कुठे तन्मात्रा होतात, गमन वगैरे. आणि मग स्वामींचा ससा आहे तर स्वामींचा ससा स्वामींच्या दिलेल्या अवर विद्या परविद्या जे विद्यमान आहेत ब्रह्मांडात सगळे दिसत असते माझ्या हा अरे हो 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 वगैरे. मग बाईसा आता बाबा म्हणतात ते कवन नगर सर्वज्ञ म्हणतात ते विंध्या पर्वतापाशील पाळे देवठाणे. ही लीळा पाळे देवठाणे जवळची आहे म्हणजे सालबर्डीच्या अलीकडे आहे की नाही. तिथं आहे पाळ आणि त्याच्या पुढे आहे देवठाण वगैरे. दंडवत